निरीक्षक निलेश मोरे यांचा रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला। यात मोरे गंभीर जखमी झाले। अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्यानं सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हर मधून अक्षय शिंदेच्या दिशेनं 3 गोळ्या झाडल्या, ज्यात तो गंभीर जखमी झाला। कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं। तर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर बदलापूर अत्याचार प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर केलाय असा आरोप त्याचे नातलग करतायत। पण याच संदर्भात या प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अक्षय शिंदेचा झालेला एन्काउंटर हा पोलिसांनी संरक्षणासाठी केला असल्याचं स्पष्ट केलं। अक्षय शिंदे याच्या विरुद्ध 2 वेगवेगळी आरोपपत्र, 2 लहान बालिकेंवरती शारीरिक अत्याचार करून बलात्कार केल्याबद्दलचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। या आरोपपत्राची पाहणी केल्यानंतर असं लक्षात येतं की अक्षय शिंदे याच्या विरुद्ध भरपूर भक्कम पुरावा SITने गोळा केलेला आहे। विशेषतः 2 लहान बालिकेंनी अक्षय शिंदेला या ओळखपरेमध्ये ओळखलं, वैद्यकीय अहवाल, त्याचप्रमाणे बॅड टच म्हणजे काय याबद्दलच्या लहान मुलींनी सांगितलेली हकीकत त्यांच्या पालकांनी ताबडतोब शाळेला, अशा रीतीचं चेन ऑफ सर्कमस्टन्सेस देखील SITने न्यायालयात हजर केले। त्यामुळे मला खात्री होती की हा खटला न्यायालयात चालला असता तर आरोपीला निश्चित फाशी शिक्षा झाली असती। आणि त्याच्यामुळे आज जो एक बागुलबुवा उभा करण्यात येत आहे की अक्षय शिंदे याला मुद्दामून मारण्यात आलं, या आरोपात मला काही तथ्य वाटत नाही। याला कारण असं आहे की अक्षय शिंदे याच्याविरुद्ध भक्कम पुरावा SITने न्यायालयात आरोपपत्राच्या माध्यमातून दाखल केलेला आहे। प्रश्न एवढाच उरतो की ज्या वेळेला अक्षय शिंदे पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोलिसांचं हत्यार हिसकावून देतो तेव्हा पोलिसांनी खबरदारी योग्य घेतली नव्हती का घेतली नाही? आणि अशा रीतीने ज्या वेळेला अक्षय शिंदे याचा पूर्व इतिहास बघता एक तो सायकोलॉजिकली डिप्रेस असं म्हणता येईल। कारण 12 तारखेला मुलींवरती अत्याचार केला, एका मुलीवर केला, 13 तारखेला परत दुसऱ्या मुलीवर अत्याचार केला, याचा अर्थ हा विकृतीने पछाडलेला होता यात शंका नाही। नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आरोपी अक्षयला भेटण्यासाठी त्याचे आई वडील सोमवारी सकाळी गेले होते। मुलाला भेटण्याचं टोकन त्यांना मिळालं नव्हतं। दुपारी 3:30 वाजता त्यांना यायला सांगितलं। साधारणतः 3:45ला ते गेल्यानंतर अक्षयची आणि त्याच्या आई वडिलांची 20 मिनिटांसाठी भेट झाली आणि यानंतर अवघ्या 2 तासात त्याच्या एन्काउंटरची माहिती वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून समजल्याची माहिती अक्षयच्या चुलत्यांनी दिली। माझा मुलगा असं करूच शकत नाही, रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा, तो गाड्यांना घाबरायचा, असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो असा सवालही त्याच्या आईने केला। फटाकडे नाही वाजवले, पोराला गाडी चालवायला नाही, बंदूक कसं चालवणार माझा पोरगा? माझा पोरगा असं करू शकतच नाहीये। माझं सर हेच मान्य आहे, माझा पोराचा न्याय द्या, दुसरं काहीच नाही।